नमस्कार मंडळी, मी अंजली तुमचे सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल खोबऱ्याचे लाडू। अशा प्रकारे लाडू जर बनवले तर महिनाभर व्यवस्थित टिकतात। चला तर मग साहित्य बघूया। साहित्य घेतले आपण इथं खोबरे 2 किलो, खारीक 2 किलो, काजू बदाम प्रत्येकी 200 ग्रॅम, डिंक 100 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, तेल किंवा तूप अर्धा किलो, गूळ अर्धा किलो। तुम्हाला तेलात बनवायचे असतील तर तेल, तूप आवडत असेल तर तुपातही तुम्ही बनवू शकता। आपण इथे खारीक खोबऱ्याचा आणि काजू बदामचा बारीक कूट करून घेतलाय। डिंक आपण इथे तुपात तळून घेतलेला आहे, चांगला फुलून नंतर थंड करून मिक्सरला बारीक केलाय आणि खसखसही भाजलेली आहे थोडीशी आणि त्यामध्ये बारीक करून घेतली। आता इथे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर तेल ओतत आहोत। आपण इथे तेलाचा वापर केलाय आणि अर्धा किलो गूळ जो घेतला आहे त्याचा आपण चुरा करून घेतलाय बारीक। आणि तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये गुळाचा चुरा मिक्स करायचा आहे। गुळाचा चुरा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा। तेलामध्ये त्याचा हळूहळू पाक तयार होतो। गुळ मिक्स केल्यावर गॅस कमी ठेवायचा। गॅस जर फुल असेल तर गुळ करपतो आणि त्याचा कडसर वास यायला लागतो। अशा प्रकारे गुळ पूर्ण वितळून एकदम कापसासारखा फुलून येतो, तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचे। गुळ छान वितळला की त्याचा आपोआप तो तेलावर तरंगायला लागतो। हे बघू शकता तुम्ही कसा कलर बदलला आहे गुळाचा आणि चमच्याने अगदी सहज फिरवला जाऊ शकतो तो। त्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या काही राहत नाही, एकदम कापसासारखा मऊसूत होतो। आता यावेळेस काय करायचे, आपण जे खारीक खोबरं काजू बदाम ज्याची पूड करून घेतली बारीक, तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही जाड बारीक कुटून घेऊ शकता किंवा डंका मशीनवरूनही कुटून आणू शकता। थोडंसं जाडसर जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये छोटे छोटे तुकडे करून खारीक साफ करून कुटून घेऊ शकता। आता यामध्ये सर्व मिश्रण एकत्र करून जे कुटलेलं आहे ते गुळाच्या पाकामध्ये टाकायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच पटपट मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर डिंक जो तळून आपण पेस्ट केलेली आहे, डिंक आणि खसखस याची, ती पेस्ट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचे हे सर्व मिश्रण। गरम आहे तोपर्यंत पटपट मिक्स करायचे, म्हणजे गूळ पटकन थंड होतो आणि थंड झाला की तो मिश्रणामध्ये मिक्स व्हायला थोडा त्रास देतो। त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचे। पाक तयार करताना पातेलं थोडं मोठ्या साईजचं वापरायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल आणि गडबडीत कुठेही सांडणार नाही। सर्व मिश्रण एकदम मस्त पटपट मिक्स करून घ्यायचे आणि गूळ थोडासा थंड झाला की हाताला असं कोमट कोमट लागायला लागला की मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे। लाडू वळत असताना थोडंसं हाताला मिश्रण गरम लागलं पाहिजे, म्हणजे पूर्ण लाडू वळेपर्यंत ते थंड होणार नाही आणि मग पूर्ण याचे लाडू आपल्याला वळवता येतील। अशा प्रकारे गोल गोल लाडू तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या प्रमाणात ज्या साईजचे हवे त्या प्रमाणात लाडू वळून घ्यायचे आणि मोठ्या परातीमध्ये पसरवून ठेवायचे, जेणेकरून मिश्रण थंड होईल लाडूचं। आणि थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये तुम्ही भरू शकता। गरम गरम लाडू डब्यामध्ये भरू नका, जेणेकरून खोबऱ्याचा आणि गुळाचा तेलाचा वास येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल। धन्यवाद।